तर वादग्रस्त वक्तव्यानंतरही शिंदे रामगिरींसोबत एका मंचावर दिसल्याचं अमोल कोल्हे यांनी म्हटलेलं आहे। विधानसभेसाठी धार्मिक तणावाची पायाभरणी नाही ना, अशी शंका येत असल्याचं देखील यावेळेला अमोल कोल्हेंनी म्हटलंय। तर इतर समाजाच्या भावना दुखावणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यावी असं देखील अमोल कोल्हे यांनी म्हटलंय। कोणत्याही अध्यात्माच्या क्षेत्रात काम करत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीनं याचं खरं तर ही जाणीव ठेवायला हवी की धर्म कोणताही असो तो मानवतेपेक्षा श्रेष्ठ नाही आणि त्यामुळे इतर धर्मियांच्या भावना या आकारण दुखावल्या जाणार नाहीत याची काळजी खरं तर घेतली गेली पाहिजे। माझी सर्व समुदायांना ही विनंती आहे की त्यांनी शांतता बाळगावी, आपला जो हे जे सोशल फॅब्रिक आहे हे डिस्टर्ब होऊ देऊ नये हीच माझी कळकळीची विनंती आहे। तर माननीय मुख्यमंत्री महोदय अशा पद्धतीने वादग्रस्त वक्तव्य झाल्यानंतर सुद्धा जर व्यासपीठ हे जर एकत्र शेअर करत असतील तर जी एक शक्यता आहे की आता विधानसभेच्या निवडणुका पुढे गेल्यात आणि यामध्ये कुठेतरी पोलरायझेशन करायचं, यामध्ये कुठेतरी ही जातीय तेढ, कुठेतरी हा धार्मिक तणाव तयार करायचा, तर याचं हे पायाभरणी तर नाही ना अशी शंका आल्याशिवाय राहत नाही।